माणूस आणि वन्यजीव यांतील संघर्षाची नवी कहाणी. तालुका प्रतिनिधी विजय खोब्रागडे. तिरोडा. भूक नाही, हल्ला करण्याचा उद्देश नाही, फक्त जगण्याची धडपड आणि यातूनच एका माणसाचा जीव धोक्यात आला. तालुक्यातील बिबिटोला येथे आज असाच प्रसंग घडला, ज्याने माणूस आणि निसर्ग यांतील नाजूक नातं पुन्हा एकदा समोर आलं. काही दिवसापूर्वी याच परिसरात आढळलेली मादी बिबट्या आणि तिच्या 2 पिल्ले वन विभागाने जंगलात सोडली होती. मात्र आईचे ममतत्व तिला परत या भागात घेऊन आले. आज सकाळी ती बिबट्या झाडावर चढली होती. तिला पाहताच गावात एकच गोंधळ उडाला. लोक जमा झाले, कुत्रे सोडले, लात्या काट्या घेऊन तिचा प्रतिकार सुरू झाला. भयभीत झालेल्या त्या मादीने जीव वाचविण्यासाठी झाडावरून खाली उडी मारली. पळत असताना समोर आले पृथ्वीराज मुले. ते आपल्या शेतात काम करत होते. घाबरलेल्या बिबट्याने समोर दिसलेल्या माणसावर झडप घातली. हा हल्ला द्वेषातून नव्हता, तर जीव वाचविण्यासाठी केविलवाण्या प्रयत्नातून होता. या झटपटीत पृथ्वीराज यांच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन्यजीव तज्ज्ञ सांगतात, पिलापासून वेगळे झाल्यावर मादी जास्त आक्रमक होते आणि जेव्हा तिला वाटते की तिचा जीव धोक्यात आहे तेव्हा ती प्रतिकार करते. लोकांनी एकत्र येऊन तिचा पाठलाग करणे, कुत्रे सोडणे यामुळे तिची भीती अजून वाढली आणि परिणामी समोर आला. घटनेनंतर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. बिबिटोला, नहटोला, सोनेगाव या 3ही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रशासनाने बिबट्या दिसल्यास आरडाओरड करू नका, एकत्र गर्दी करू नका, वन विभागाला तातडीने कळवा, लहान मुले व वृद्धाची विशेष काळजी घ्यावी. पृथ्वीराज दादा लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. पण ही घटना आपल्याला एक धडा देते. निसर्गाशी संघर्ष नको, सह अस्तित्व हवे.